हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे? सध्या आपण गावी आहोत आणि आता नुकताच श्रावण संपलेला आहे. तर बरेच दिवस झाले आम्ही पार्टी काय केली नाही आम्ही मित्रांनी. तर अशाच एका चिकन रश्श्याच्या पार्टीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आपण आहोत सध्या आपल्या घराचा ओटा बोलतात ना, तर तिकडे बसलो आहे. बाहेर पाऊस पडतोय तर सध्या बाहेर तर कुठे जागा नाही आहे, म्हणून आम्ही इथंच आपल्या ओट्यावर इकडे चूल आहे बघा, इकडे चूल आहे. तर इकडे चुलीवर आपण पार्टी करणार आहोत आणि इकडे जोरदार अशी तयारी चालू आहे बघा. मोहित टोमॅटो कापतोय. हाय. इकडे कांदा कापलाय, इकडे अमित हे करतोय, तांदूळ नीट करतोय आणि इकडे हा लसूण सोलतोय आकाश. तर आपली पार्टी कशी होते ते नक्की बघत राहा तुम्ही. मांजराची पण एंट्री झाली आहे बघा. हा हा. आता आपण चिकन मॅरिनेट करतोय. त्यात काय टाकलंय? अद्रक लसूण पेस्ट टाकली ना, मीठ टाकलं आणि हळद. हा ओके. ओके मित्रांनो, आपण चुलीवरचा झणझणीत असा चिकन रस्सा बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. हे बघा, टोमॅटो आहे, कोथिंबीर, खोबरे खिसलेलं, कांदा आहे कापलेला आणि हा खडा मसाला आहे, लसूण आहे, अद्रक आहे आणि आपण सवाईचा कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला वापरणार आहे. आणि शिवाय हे एव्हरेस्टचा काश्मीरी लाल म्हणजे लाल रंग येण्यासाठी ही पावडर वापरणार आहे. आणि हे आपण सध्या आता चुलीवर थोडेसे तेलात खोबरं, कांदा, लसूण आणि अद्रक भाजून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. कांदा भाजायला टाकलाय, थोडंसं तेल घेतलंय. चूल पेटवली. आता अद्रक लसूण टाकतोय आपण आणि खोबरं पण टाकायचं. हा, थोडंसं टाकायचं ना खोबरं. हां, खोबरं टाकलं आता किसलेलं. आरामात टाक, बाहेर गेलं आता. टोमॅटो पण भाजून घेतोय आपण. आता हेच मिक्सरला लावून घ्यायचे आहे ना, बारीक करायचं. कोथिंबीर पण थोडीशी फ्राय करून घेऊया थोडंसं तेलात. जिरा राईसची तयारी आहे बघा. तांदूळ ऍड करूया आता आपण. जिरा राईस आता रेडी झालाय, तर आता आपण त्याला झाकून ठेवूया. जाळ लावला ना चांगला. आता चिकनची तयारी. मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे ना, आता आपण ह्यात तेलात टाकला. आता चिकनची तयारी चालू आहे. आता काय गरम मसाला टाकतो ना, दालचिनी, तेजपत्ता आहे ना, आणि 2 मिरी 2 लवंग. हा, जास्त नको टाकाय.
आता आपण कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला टाकलेला आहे. हा, आता आपण चिकन टाकूया. मॅरिनेट केले बराच वेळ झाला, 1-1.25 तास तरी झाला त्याला. एव्हरेस्टची पावडर टाकली, मिरची पावडर लाल, जास्त नको टाकू बाबा. आपली घरगुती चटणी टाकतोय आपण, 2 चमचे. मस्त लाल रंग झालाय बघा. थोडस पाणी ऍड केलंय आपण, थोडं त्याला शिजू दे ना, नंतर पुन्हा ऍड करायचे. हो, पाणी ऍड करूया. वास तर खूपच छान येतोय बघा, है ना, जबरदस्तच. मस्त झणझणीत असं चिकनचा रस्सा बनवणार आहे आपण. थोडस घे, टाका नी. उकळू दे, मग चेक कर सगळं, मग शेवटचं तांबे टाक. भाकरी पण आपण चुलीवरच बनवले आहेत आणि ही भाकरी हे जे विस्तव आहे त्याच्यावर गरम करायला शेकायला ठेवले. खूप छान अशी चव लागते. अरे वा, दाखव इकडे मित्रांनो. कट बघा कसा आला, जबरदस्तच, एकच नंबर. वा, आता थोडीशी कोथिंबीर टाकूया, है ना, टाक याच्यावर. क्या बात है, वास तर असा सुटलाय, तोंडाला पाणी सुटलंय बघा. इकडे टाकायचं ना आता जिरा राईसवर. मस्त. हा हा, मित्रांनो हे बघा, आता आपल्याला वाढून घेतलेलं आहे आणि हे बघा मोहितने पण वाढून घेतलेलं आहे. मोहित, कसं वाटतंय ताटात? एक नंबर, जबरदस्त ना, तोंडाला पाणी सुटलंय का? हा मोहित, सुरुवात कर बघू. एक नंबर झाले. हा, जबरदस्त ना. अरे वा, झणझणीत दिसते बाबा. क्या बात आहे. गावरान पद्धतीनं चुलीवर बनवलेला झणझणीत रस्सा. लाजवाब, जाळंदर संगच. मित्रांनो आता चालू केलेलं आहे बघा, आमची पंगत बसलेली आहे. चल चालू कर. मी अजून घेतलं नाही जेवायला. आता इकडे यांचं चालू झालं आहे. मोहित, मित्रांनो अप्रतिम अशी टेस्ट झाली, खूपच मजा येते बघा. मित्रांनो खूप मजा येते. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल
तर याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स, बाय, धन्यवाद, बाय करा, बाय.